काढण्यात आलेली नाहीये. त्या विरोधी पक्षातले किती उमेदवार आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. काय कारवाई केलेली आहे? काल 5:30 वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय बॅनर्स निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदर्शित केलेले बॅनर्स काढायचे होते. महापालिकेने सुद्धा काल मोठी मोहीम घेतलेली आहे आणि वृत्तपत्रातनं प्रसिद्धीकरण केलेलं होतं, की सर्व राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी प्रदर्शित केलेले बॅनर्स काढून घ्यावेत. या मुदतीनंतरही काही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी जर बॅनर काढले नसतील, तर आचारसंहिता कक्षामार्फत त्या बॅनरची पाहणी होईल. त्याचा पंचनामा होईल आणि अशा बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिका गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करेल. नमस्कार, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार राजेंद्र गंगाधर सोनार, व्यंगचित्रकार. काल 5 वाजेला प्रचाराची मुदत संपलेली होती. त्याच्यानंतर आज सकाळी मला पाडवी सोसायटीतून नागरिकांचे फोन आले की या ठिकाणी प्रचाराचा बॅनर अद्याप लावलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन मी फेसबुक लाईव्ह केलं व आता आचारसंहिता कक्षाकडे तक्रार दाखल केलेली आहे की संबंधित भाजपच्या उमेदवारांवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण 5 वाजेनंतर प्रचार करायला बंदी आहे व त्या ठिकाणी त्यांनी फलक ठेवून तो प्रचार अद्याप ते करत आहेत. काय तक्रार दिलेली? मी त्यांच्याकडे तक्रार केलेली किंवा संबंधितांवर तुम्ही कारवाई करा. तर ते असं म्हणतायत की आम्ही सध्या ते फलक हटवू व त्याच्यानंतर आम्ही कारवाईचं काय त्याच्यात तरतूद आहे कायद्यामध्ये आम्ही ते करू. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर पुढे तुमची काय भूमिका असणार? ते आता निवडणुकीनंतर ठरवू. पक्षाशी चिंता करून प्रमुखांशी सगळं चर्चा करून आम्ही ते ठरवू.